ज्ञानेश्वरी पठण अध्याय दुसरा ओव्या 206 225 श्लोक 35 ते 37 भयाद्रणादुपतरं मत्स्यन्ते त्वां महारथा येषां च त्वं बहुमतो भूत्वा यस्यसि लाघवम् तू आणि काही एक न विचारीसी एक संभ्रमे झुंजू आलासी आणि सकणवपणे निघालासी मागुता तरी तुझे ते अर्जुना या वैर्या दुर्जना का प्रत्यया येईल मना सांगई मज अवाच्यवादांश्च बहुना वदिष्यन्ति तवाहिता निन्दन्तस्त्व सामर्थ्यम् ततो दुःखतरं नु किम् हे म्हणती गेला रे गेला अर्जुना आम्हा बिहाला हा सांगई बोलू उरला निकाकायई लोकसायासे करुणी बहुते कावेची आपुली जीविते परी वाढवेती कीर्ती ते धनुर्धरा ते तुझ अनायसे अनकळीत जोडिले असे हे अद्वितीय जैसे गगन आहे तैसी कीर्ती निस्सीम तुझ्या ठाई निरुपम तुझे गुण उत्तम तिही लोकी दिगंतीचे भूपती भाट भुवनी वाखाणती जे ऐकिलिया दचकती कृतांतादिक ऐसी महिमा घनवट गंगा जैसी सोखट जया देखी जगी सुभट वाट जाहली ते पौरुष तुझे अद्भुत ऐकून आहे समस्त जाहले अति विरक्त जीवितेसी जैसा सिंहाची हाका युगांतु होय मधुमखा तैसा कौरवा आशेखा धाकू तुझा जैसे पर्वत वज्राते नातरे सर्प गरुडाते तैसे अर्जुना हे तू ते मानिती सदा ते अगाध पण जाईल मग हीनपणा ओव अंगा येईल जरी मागुता निघसील न झुंज तुची आणि ही पळता पळवणे दिती धरोनी अवकळा करीती न गणित कुटी बोलती ऐकता तुझ मग ते वेळी ही फुटावे आता लाठे पण का न झुंजावे
हे जिंतिले तरी भोगावे महितळ हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसि महीम् तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चय नातरी रणीयेथ झुंजता वेचिले जीवित तरी स्वर्ग सुख अनकळीत पावसील म्हणून गोठी विचारून करी किरीटी आता धनुष्य घेऊनी उठी झुंजई वेगी देखई स्वधर्म हा आचरता दोषुनाशे असता तुझ भ्रांती हे कवन चित्ता पातकाची सांगितलवेची काय बुडीजे का मार्गी जाता आढळीजे परी विपाय चालो नेणीजे तरी ते अमृते तरीच मरिजे जरी लिखेसी सेविजे तैसा स्वधर्मी दोषु पाविजे हे तुकपणे म्हणून या पार्था हे तू सांडूनी सर्वता तुझ क्षत्रिय वर्तताये झुंजता पाप नाही. रामकृष्ण हरी.